हरिः ओम नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नं अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत् व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं मरुगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री मध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. नाहं कर्ता हरिः कर्ता. धृतराष्ट्रालगी द्रुपदान एक पुरोहिताक संधाना पेटयतना धृतराष्ट्राक ते पुरोहितानं आशिल विषय पुरे सांगले. ताजे नंतर पांडव कितले श्रेष्ठ कसल एक नमने बल पराक्रमी म्हणून सांगतना वै दिसली ताका धृतराष्ट्राक मिगेल चेडवाल विषय जागृत करका हांवें म्हूण सांगून चेडवान दुर्वेत्त आश्चर्य दिसता आमकां. कालचे दिसा आमी पळय पळयला तितले पुत्रांगेल वयर मोग आशिल्लो धृतराष्ट्र ह्या म्हणटा दुर्वीत कसल्याक वय मिगेल चेडूं समनाच म्हूण म्हणटा कसल्याक पांडवांगेल उठोन मी संधान करून घेवू का म्हूण म्हणटा कसल्याक संजयाक तोत संधानाक पेटयता तागेले हांव सांगिल्लें उतर युधिष्ठिरा सांगम तागेलो उद्देश कसो आशिल्लो आमकां मुखार कळटा पळया. संजयो पांडवाला गेल कई आनी तांगेले कुशल समाचार पळय निमगीत न्हय त्या वेळाक युधिष्ठिरू प्रश्न करता भीष्म कशें आसा धृतराष्ट्र कशें आसा द्रोण कृप तांणी पळय सौख्यवे आनीक म्हणटा तो कसो म्हळ्यार कोणाल राष्ट्रांत तो अश्वत्थामाल तसलो एक धनुष्मंतू शीलवंतू जावन आशिल्लो धनुर्धारी अस्की त्या राष्ट्राक कसले भंय ना म्हाका गोत्तस. आनीक म्हळ्यार आनीक कोणाल कुशल निमगीत म्हळ्यार तो धृतराष्ट्राक भाव जावन आशिल्लो वैशस्त्री पुत्र युत्सू तो सौख्यस्वे म्हूण निमगिता. आनी दुर्योधनाक मंद बुद्धीचो म्हणटा बुद्धीनातिल्लो तो बुद्धीनातिल्लो दुर्योधनू कर्णा भारी विधेयतो कर्णान सांगिल्लें तशें आयकुचो तो दुर्योधन आलो तो दुर्योधना निग्रह करचो तागेलो स्नेहीत म्हूण सांगून घेवचो कर्णस पळय तो कशें आसा. मागीर आमगेले भरतवंशाचे सर्व स्त्रियो वृद्ध जन आवसू समानशील जन सेवक सेवकी सुन्नो चेडूं संबंधीक पुरे सौख्य सचिव निमगीत पळतो. मागीर म्हणटा हांव ब्राह्मणांगेल विशयांत एक रायान कशी चोलका त्या रितीर हांव चलत आशिल्लो तशीची दुर्योधन पळोवन घेत आसतना त्या ब्राह्मणांक इंद्रप्रस्थ आशिल्ले सर्व ब्राह्मणांक हांव तांकां जीवने जाय आशिल्ले गय्यो जागो पुरे दिल्ले त्या बिनी ताणें अपहरण करन आमगेलें राज्य अपहरण केल्ल्या वरी करनी नमे इतका म्हूण म्हळ्यार आमगेले विशयांत अपचार जातना धृतराष्ट्रान उपेक्षा केलेले तशीची आतां पुत्तान ब्राह्मणांगेले विशयांतूय अपचार केल्लो म्हूण जाल्यार धृतराष्ट्रान उपेक्षा केल्ली म्हूण जाल्यार कळ्ळें नरका वाट जाता ताका. तेची ताणें पुत्ताक निग्रह करून ब्राह्मणाल विशयांत तूं चंद्री तिरचोलका म्हूण म्हळ्यार स्वर्गाक वाट केल्ल्या वरी सोपान दवरल्या वरी कळ्ळें. तशी ब्राह्मणाल रक्षण करचें रायांक गेल्ले कर्तव्य ब्राह्मणांगेले वयर कसले अत्याचार जायना नशी पळोवका कौरव बग्गी नाश जातात न्ही नतलरी म्हूण म्हणटा. मागीर धृतराष्ट्र रायो तागेले मंत्री वर्गाच्यांक तागेले सेवकांक तागेले सेनाधिकारींक तागेले सैन्याच्यांक पळय चंद करून पळयत रसनमे आनी कौरव आले कौरव पांडवान अशे अपराध केले तशे अपराध केले म्हूण सांगून नातील दोशारोपण करनात न्हय. आमगेले विशयांत कर्णाल अभिप्रायो भीष्माल अभिप्रायो द्रोणाल अभिप्रायो अश्वत्थामाल अभिप्राय पळय कशें आसा आमगेले वयर तांकां म्हळ्यार म्हणटा पळय चांग अभिप्राय आसवे म्हळ्यार तार निमगीत तो. आनी आमगेले देशांत चोराल भंय दस्युंगेल भंय कसले ज्यो आसवे
इत्याक म्हळ्यार फुडें आमगेलो अर्जून एकलो पुरो आशिल्लो दस्युंक चोरांक दरोडेखोरांक पुराय निग्रह करूंक आतां अर्जून ना न्हय म्हणटना अर्जून ना म्हणलेले रितीर तांकां भंय ना नाशी तांणी आमगेल्या राज्यावय तत्तवरी आक्रमण जेव्हा करता आसच वे तशी कसले वेळ येतना अर्जून आशिल्ले जाल्यार ह्या पळय जायना आशिल्लें म्हणून अर्जुनाल स्मरण कोणें करताच वे ह्या पळय निमगीत तो कळ्ळें आमगेल्या अर्जुनाल तसले धनुर्धर कोणेय नाची तशीची भीमसेनाल तशी गदा युद्ध करतलो कोणेय नाची आनी माद्रील पूत कळ्ळें तो सहदेव तो कितलो ते पराक्रमी म्हणोपास हांव सांगची नाका न्हय दंतकुर प्रदेशांत कलिंग रायान तागेल वट युद्ध करूं येतना तितले महाबली सहदेवान तितले बलिश्ट जावन आशिल्ले कलिंग राया सोलवईल उडगस न्हय तशी नकुलान राजसूय यागा वेळार शिबीक त्रिगर्तरायांक पुरय जय करून पश्चिम देश सगळेची तागेले वश करून घेतले गोत्तस न्हय तुका तशी थंय पुरे जन आमकां स्मरण करताच वे अर्जुनाले धनुर्विद्ये विशयू तेचे नकुल सहदेवाल पराक्रमा विशयू भीमाल गदा युद्धा विशयी पुरे स्मरण करता म्हळ्यार हे निमगीतन आमकां सहज निमगीतशी दिसता न्हय धर्मरायाल दोन उद्देश असतात अंत एक सहज निमगिलेल वरी जल्ले अनेक जावन आम्ही आजी काही तितले पराक्रमी आसची म्हूण म्हणलेले विशय तांकां उडगस न्हय जय म्हणूची शांती संधानाक बोपवनान अशी युद्धा बीन येवच्या तयार करनात न्हय म्हूण सांगून दान निमगुचे इत्याक तितले पळय उडगस करता पळतो कर्णाले दुर्बोधनेन शकुनिले दुर्बोधनेन दुर्योधनो आमकां अपमान करचे खातीर द्वैतवनाक गोश यात्रे खातीर येयल्ल न्हय तक्का एक गंधर्वान धोरण बांधून घाल्ले त्या वेळार मेगेल आदेशारीची भीमसेनान आनी अर्जुनान वचून तक्का सोडवान हाडलेले ते ताका स्मरणस की ते दुसचे युद्धांत हांवय आशिल्लो अर्जुनाल रथारक्षण हांव करता आशिल्लो नकुल सहदेवाक भीम रक्षण करता आशिल्लो कळ्ळें आमी 4 जणांन करून ते सगळे गंधर्व सेनेक सोलवा न्हू तांकां दुर्योधनाल न्ही पळय बंध विमोचन केल्लें हें उडगासस की तांकां अर्जुनान आपण्याक रक्षण केल्लां म्हणलेलें दुर्योधनाल मनांत आस की तशी धृतराष्ट्राले पुत्ताक आमगेलो हित ना कोणाक दुर्योधनाक तशी ताका वलसान घेवका म्हूण आमी प्रयत्न करनी जाल्यार तागेले आमी चंद्रितीर आसल्यार ताणें केन्ना आमगेले वैरी मत्सर केल्लेले म्हूण सांगून म्हणटना हे पुरे तांगेले पराक्रमा विशयू दुर्योधन आदीक आमी रक्षण केल्लें म्हूण म्हणलेले विशय सांगता कसो लेख म्हूण म्हणल्यार मुखार सावन तांणी युद्ध येवका जाल्यार आलोचन करका शांती संधाना ओपोवचे लायक म्हणलेले अर्थ धर्मराय पुरे संजय उडगास कोण दितात संजय सांगता सम तू पुरे जनाल विशयी निमगेले कौरव श्रेष्ठांगेले पुराय जन संतोष रसाची आनी दुर्योधनाल अधीनांत वृद्ध सची साधू जन सची चंद कोण पळयतो तांकां जाल्यार पापिश्ट आसची ना म्हूण ना तुमगेले राज्यभारा वेळार पापी जन चोर दस्यू पुरी उण आशिल्लीची जाल्यार आतां आसची ना म्हूण म्हणाव जाल्यार अनेक कसं म्हळ्यार दुर्योधन तागेले शत्रूंकय जय म्हळ्यार धनसंपत्तो दितल स्वभावाचो म्हणटना तुगेले ब्राह्मणांगेले विशयांत तूं ब्राह्मणांक दत्ती दिलेले विशयांत ते तांगेले अपहरण करून कसो तो दोश करना जयत जाल्यार दुर्योधन चांग म्हणून हांव तुगेले सांगना तुमगेले विशयांत तो धर्मविहीन जावन चलतरस कळ्ळें धर्महीन जावन द्रोह करतरस तुमी जावन चांग जन जाल्यार धृतराष्ट्राले पुत्र तो दुर्योधनस पळय तो तुमकां मस्त द्रोह करता तें गोतस जाल्यार धृतराष्ट्र चांगूची तुमगेले वैरी तांणी द्वेशच सत्सूचक धृतराष्ट्र अनुमती दिना चेडवान तुमकां द्रोह केलेले विशय आयकतना ताका बेजार जाता मंतार जालो न्हू तो मस्त दुख्ख जाता ताका अनेक कसो म्हळ्यार धृतराष्ट्र ब्राह्मणांक आपोवन धर्म कसो म्हळेलें तर तवळ विवेचन करता देखून तागेले चेडूं तुमगेले विशयांत अधर्मारी चलता म्हूण ताका कळ्ळा आनी तुमकां पुराय स्मरण करता वता न्ही म्हूण म्हणलें पुराय जनां स्मरण करताची माद्रेल चेडवांक भीमसेनाक अर्जुनाल युद्ध पुराय तांणी स्मरण करताची जाल्यार युधिष्ठिरा खंयचेय मनशाक मुखार सून कसले जत्ता म्हूण म्हणलेलें
प्रेडिक्ट करू जायना कळव्या त्या पुरे जनाल विषय आणतोय तशीच. आता तू सर्व रीतीनं धर्मरक्षण करणं येईल ना मॅ ज्याला कितले कष्ट भोगलो तू आधी काही तू धर्मारी चलतरस ना मॅ आणि कसल काम कर का तू आलोचन करून करता म्हणच्याक यांचे एक उदाहरण द्रुपद राजाला समालोचन करून कृष्णालयाने समालोचन करून तांगेले एक उपदेश घेऊन कसल करू का म्हणलेले विचारो मनन करून तू एक पुरोहिताक दूत जाऊन पेटयले शांती संधानाचे पुरे आलोचन करून केलेलं म्हणजे ना मॅ आमको गोतस पांडव चांग पांडव सुकोपभोगाचे आशेत नाही कळव्या देवतेंगेल म्हणके चांगी बुद्धी म्हण पळ्या आत्ता तश चावनो तू गेला सांगच्या धृतराष्ट्राल चेरडूमाला सांगच्या जाईना तुम गेले हांव सांगचे तुका बुद्धी आसा तुका धर्म कसा म्हण गोतस तू गेल बुद्धी ना कसं निश्चय करी कसल कोर का म्हण तूच आलोचन करून करी कळव्या इत्याक म्हळ्यार युद्ध जाल्यार ताजे परिणाम कसं जाता म्हण तुका गोतस ना मॅ तश चावनो पळ्या ही समस्या तू गेले नी कौरवांक गेली त्यांनी आम्ही कसं सांगलं ऐकनाच म्हणतना तू बुद्धंतो तू ज्ञानी तू धर्मिष्ठ म्हणून म्हणाल गोतशील देखून तू गेले मानतो धृतराष्ट्रान तुका ಸ್ವಲ್ಪ सकड विषय सांगला त्या सम आलोचन करी ताण सांगील तशी तुका सांगता आलोचन करी तुगेल बुद्धी कशी दिसता तशी करी तुगेला सांगल्यार तू ऐकत म्हणून धृतराष्ट्रा गोतस म्हणून सांगून धृतराष्ट्राला संदेश सांगता कसं नाही म्हणून म्हळ्यार पळ्या आव पूरे जनांक निमगेला म्हणून सांग आणि अजातशत्रू म्हळ्यार धर्मरायू भीमू धनंजयू नकुल सहदेव कृष्णू सात्यकी चेकितान विराटो द्रुपदू द्रष्टद्युम्न सकड जनाले एद्राक हे उत्तर उरलो का म्हणला तशें तांणी पुरे येव का म्हूण सांगून तशी पुराय जना नेतना तो सांगता काही पळय पुराय जना हांव सांगिल्लें उत्तर ऐकू का धृतराष्ट्रान शांती जाव का म्हूण म्हणलेले विशयान तुची म्हाका हांगा दूत जावन भेटयला आनी कसं म्हूण म्हळ्यार धृतराष्ट्राले संदेश ताणें मागेला सांगिल्लें हांव तुमकां सांगता म्हणून सांगला ते संदेशा निमती शांती असल्यार लायक म्हूण धृतराष्ट्राल मनास म्हूण कळटा ताणें सांगला पळय म्हगेले भावाले चेडूं कुंतील पुत्र सद्धर्मी तांणी चांग धर्म पालन करतलेची चंदयसाची दयाळूजन कोमल स्वभावाचे भारी एक आर्जव म्हळ्यार सरळ स्वभावाचे आसची क्रूरत ना तांगेल्यागी दानशील प्रति एक कार्य कसल जत मुखार सुन कशी केल्या कसल जत तांबळेले आलोचन कोण काम करताची तशें जावन तुम्ही पांडव मिगेल भावाल चेडूं तुम्ही होड सैनी संग्रह केला ना म्हणा जाल्यार तुम्ही सात्विक गुणाचे म्हण म्हाका गोतस तशें जावन युद्धांत असले हीन कार्य तुम्ही करनाची म्हण गोतस पळय अनेक कसं म्हूण म्हळ्यार उद्भासते यंजन बिंदुवत्त शुभ्रे वस्त्रे युद्धवेत किल्बिशं वा पळय धवे आमगल्यारी एक बोट्टू काळ बण्ण पडल्यारी ते आमगल मलिन दिसता पळय तशी तुमगेले शांत सात्विक स्वभावाचे तुमगेल वैरी बारी कीर्ती पावेल तुमगेल वैरी हे सगळे मनुकुला नाश करचे युद्ध केल्ले म्हळ्यार एका कळंक येवच्या नज्ज तशें देखून तुम्ही शांतीर काम करचे लायक खंयचे केल्यार खंयची युद्धा निमती सर्वनाश जात की आनी पापिश्ट जाताच की सर्व जनांक नरका कारणीभूत जाताच की तसल कार्य धर्मराय केन्ना गोतसून करना ते म्हाका गोतस आनी कसं म्हळ्यार तुमगे ज्ञाती बांधवांक गेले हित कसं न्ही चांग कसल त्या विशय मस्त आलोचन करताचे पळय होगळसूच पळता युधिष्ठिराक होगळसून तागेल काम करून घेवचे खातीर धृतराष्ट्र शिकर तरस तशी तो सांगता धृतराष्ट्र म्हाका गोतस मिगेल कुंती पुत्र तांणी शांतीर सुका म्हूण सांगून तांणी सुहृदा लागी बंधुलांतू कसले दोष करनाची युद्धात असले वायट काम तांणी करनाची इत्याक म्हूण म्हळ्यार कौरवाले तांगेल बंधूंक गेले तांणी मिगेल चेडूं तांगेल बंधूची तांगेल अभ्युदया खातीर युद्धा दुखून विमुख जावका म्हूण म्हणलेले रितीरी धृतराष्ट्र संजयाला संदेश पेटयता आनी सांगता काही कसं न्ही म्हूण म्हळ्यार कुंती कुमार तुम्ही बिनी युद्ध करून समस्त कुरु राजकुमार
तन्नी मिल्लींच म्हूण जाल्यार जेव्हा तांकां बंधना घाल्ली म्हूण जाल्यार नंतर तुमी आसूनय मेल्ल्या बरी न्हय इतेक म्हूण म्हळ्यार ज्ञाती बांदवांक पुरे वध कोर न्हू मागीर वांचून आसल्यार तुमकां मन खायना भावंडांक मारले अशें केलें तशें केलें म्हूण सांगून तशी आनेक आसा म्हूण म्हळ्यार म्हाका गोतस युद्ध जाल्यार परिणाम कसो जाता म्हूण इता म्हळ्यार तुमगेल पक्षांत केशव आसा म्हळ्यार कृष्ण आसा सात्यकी आसा द्रुपद आसा देवेंद्रान देवतेक पुरे घेवन येईल बरी युद्धाक घेवन येतना देवतेंगेल वटू राक्षसा एदरा रापचे जातवे तशीची आमगेले चेडूवांक तुमगेले एदरा राबू जायच ना जाल्यार भीष्मस द्रोणस अश्वत्थामस शल्यस कृपस म्हणटना आमगेले पक्षांत जाय जाल्यार बलिश्ट राय आसची द्रोणाचार्याल आनी कृपाचार्याल समर्थ धनुर्धार आसची म्हणटना पांडवाक काही युद्धांत सोलू जायना म्हणून सांगू जायना आनी तुमी 7 अक्षोहिणी सैन्य ಒಟ್ಟು केल्लारी हांगा मेगेल पुत्तान 11 अक्षोहिणी सैन्य ಒಟ್ಟು केला युद्ध जल्ली म्हूण जाल्यार 2 पक्षांत ही सेना नश्ट जाता जन मरताची जय जावो पराजय जावो फल एक न्हय इतक जय पावलरी पराजय पावलरी म्हाका एकलेक दुःख मिगेल चेडू जावो पांडूल चेडू कसो जाल्यार आनी कसं म्हळ्यार पळय तागेल चेडून बुद्धी सांगची ताकद ताकना धृतराष्ट्राक मोह तितले मिगेल दुर्योधन मना दुःख करून घेत की ताका मिगेल उतर अतिमानीत बनवतो अतिमानीत म्हणटना इगोइस्टीक वायट इगो तागेले ताणें तागेल मना व्हरून घेवन एका करता की असल पुरे ताका भंय तशें हांव तागेले पुत्त बुद्धी सांगू वचना सीदा संजया लागीं हांकां कुंती पुत्रांक पांडवांक बुद्धी सांगू पेटयला सांगता काही कळवा म्हाका गोतस मिगेल चेडू कसल करू की भाव आसाची जाल्यार पांडव तुमी हांव सांगिल्लें तशी आयकताची म्हाका मर्याद दिताची हें युद्धांत युद्धाचे परिणाम बारीक कुत्सीत म्हूण कोण तुमी युद्ध करूं वपनाची परत पांडव तितली चांग म्हूण सांगून म्हाका गोतस आनी कसं म्हूण म्हळ्यार आम सांगला म्हूण म्हणटना मिगेल उतराक कृष्णूची एदुर्रबना पार्थू एदुर्रबना असल भरवसे म्हाका कस आनी कसं म्हूण म्हळ्यार हांव मागलो म्हूण जाल्यार तो मध्यमा पांडव कोण अर्जुन हांव एक पंत तुगेल जीव म्हाका दी म्हूण मागल्यार जीव दी इच्छाकय म्हाका सरना म्हूण गोतस म्हणटना हांव शांती संधान कोरका मिगेल चेडूआन तुमी युद्ध करूनच मिगेल चेडूआंक लुट म्हणल्यार तुमी आयकना अशें राबनाची म्हूण सांगून धृतराष्ट्रान सांगला म्हूण सांगून युधिष्ठिरा लागीं संजय सांगता युधिष्ठिरू सांगतकीर ताजे कडेन चंद उत्तर दिता पळय युधिष्ठिरू तो भारी चंद करून संजया लागीं सांगता कसं म्हूण म्हळ्यार पण तागे संजय धृतराष्ट्राला उद्देश कसं म्हूण सांगून ताका कळ्ळें तशें जावन तो सांगता रस हे संजया तूं आतां हांव तुगे लागीं तांगेले पुराय विशय निमगेलो आमगेल उडगस्तांनी करतावें म्हणलें सहज उत्तर नमया पळय हांत भितर खंयची मेगेल उतरां निमती तुका आमी युद्ध करूंक सिद्ध जावन आसा म्हूण दिसलें पक्कन दिसलें आसच्या पुरो ते युद्धा विशय तुका भंय कसल्याक आनी कसं म्हूण म्हळ्यार म्हाका सांगता म्हूण ना युद्ध करल्यार कसलें युद्ध करना नातल्यार कसलें युद्ध करची श्रेश्ठ की युद्ध करनाशें रावची श्रेश्ठ हे पळय म्हाका सांगता म्हूण ना म्हाका गोतस युद्ध करचे पयशे युद्ध करना नाशें रावचेची श्रेश्ठ म्हूण गोतस जाल्यार आमगेले मनान तेंच आसा युद्ध करचे आवश्यकते दिवची नाका तुमी सर्व आमगेलें राज्य आमकां उपसान दिवन चंदायर तुमी तुमगेले तर राबचे आमी आमगेले राबता ताजे पयशे चड युद्ध करचें आशें म्हाकाय ना न्हय आनीक असं म्हूण म्हळ्यार खंयची मनशाकय तागेलें मनाक कसलें आशेस ते प्रयत्न करना नाशिल्ले सिद्धी जावका म्हूण आसवें ना न्हय एकच वेळे आमी लेखील पुरे जातरच म्हूण जाल्यार मनुश्य कर्म करूंक वचना आशिल्लें न्हय आतां युद्ध म्हणलें कर्म करना नाशी आमगेलें मना इच्छा कसं न्ही आमगेलें इंद्रप्रस्थ राज्य आमकां मेळका तें तांणी दिता म्हूण जाल्यार वापस हांव युद्ध करता कसलेक म्हाका युद्ध करचें आशिना युद्धा निमती जेवचें तो तरी कसो म्हूण म्हाका गोतस तशें जावन आनीक कसं म्हळ्यार युद्ध करूंक आमी ओपल्यांची मुखार येयल्यांची कोणाल मना युद्ध करूंक म्हूण आश आस तांकां देवतेंगेल शापस म्हूण म्हणलें लेख आनीक आमगेल विशय सांगचे जाल्यार
आम्ही काही सुख नक्क म्हणू अशी पोवच्या संन्यासी नाही नव्हे आ आमका एका इच्छा कसा म्हणा रे आमगेले आम्यात आमगेल सुखा कतीर राज्य निमगिताची ना म्हणणे ಧೃತರಾಷ್ಟ್ರ ಅಲ್ಲೇ ಮನ್ನಂತು ತಗೆಲ್ ಚಿರುಡುವನ್ ಸುಕಾರ ಸುಖ ಮುಂಜಲರಿ आम्ही पांडव तगेल भावडाले चिरडुव तगेल मोगाचे तांनी सांगिल तशी सांगिल तशी आम्ही ऐकताची इतली पुरे प्रीती दक्कयतलो भावाल चिरडुवानी मिगेल चिरडुवाल वरी सुकार सुखा तंगेल अपेक्षा समती तंगेल राज्य आम्ही तांकां दिवका या परी तगेल मना सुख आशिल नव्हे कंचे मनीस आपण्या सुख नका हांव केन्नाय कश्ट बगूक तयार आस म्हणून सांगता ना नव्हे जलरी एक विषय आमगेल आणि तांगेल मध्ये तो आजी काही एक डिफरन्स असतं कसं नाही म्हणून म्हणा आम्ही विंगडाक अन्याय करून सुख बघच्या अपेक्षा करणी कवर मांगेल बरी आम्ही आमगेले धर्मा संबंध जावनूची त्या रीतीरीची धर्म मूल जावनूची धर्माक अनुसार जावनूची सुख अपेक्षा करताची धर्म कसं लो म्हणा ते इंद्रप्रस्थ राज्य आमगेले त्यांनी अधर्मानं कपटानं आमगेला दुखून तांडून घेतले जलार त्यांनी एक उत्तर दिलेलं कसले 12 वर्ष वनवास 1 वर्ष अज्ञातवास केला तुमगेल राज्य तुमका म्हणून आम्ही युद्ध त्या ना करू येत आशिल्ले जाल्यार आम्ही युद्ध करूक येना नशी धर्मा प्रकार आम्ही कितले कश्ट जाल्यार ते 12 वर्ष वनवास 1 वर्ष अज्ञातवास करून आयलेत नव्हे आता धर्म तांकां असं म्हण जाल्यार आमगेल राज्य त्यांनी आमकां सोण दिवका आशिल्लें नव्हे म्हूण सांगून म्हणटर असं पळय एक धृतराष्ट्राला सांगता तुवें कसं नाही म्हण म्हळ्यार एक अपेक्षेनातील मनीषनाची अन्य कसं म्हळें एक अपेक्षा पूर्ण जाल्यार अन्य अपेक्षा उठाची म्हळेल खंडित अग्नीक राकूड घाल्ल्या बरी धक 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 जातो रस्ता तशी आजी धृतराष्ट्राला निमगी कोणाक आशी चड आस म्हण सांगून इत्या म्हळ्यार तांगे लागी जॉय जालेलें सूख आसुनी मागीर तांकां आमगेल राज्या वयरी आशेस तांगेल पुत्रांक आम्ही कश्टार जीवन करून आतां आयल्यांची आमगेल राज्य आमकां दिनाची तांगेले भोग वस्तू भरला ताजे वयर इंद्रप्रस्थय तांगेले जाला ताजे सुख तांणी अनुभविसी ताची जाल्यार तागेल चेडवांक तृप्ती मेळेल ना तांकां कित्याक तो सांगना अन्य कसं म्हूण म्हणल्यार आमकां राज्य ना आमगेले अधिकार ना आमगेले ऐश्वर्य ना आमगेले सैन्य ना कसले ना आमकां एक चंद कसले सुख भोगच्याक कसले चंद कान एक मधुर जावन आशिल्लें गीत ऐकूच्याक दोळ्यान कसले एक चांग पळोवच्याक जिबे जाय आशिल्लें खावच्याक कसले अपेक्षा ना आमकां कित्याक म्हळ्यार आमी सर्व कळून घेतील जन जाल्यार धृतराष्ट्र आजी सांगता न्हय आमी पांडवय म्हळ्यार कौरवय पांडवय ताका एक रितीर मोग करता म्हण जाल्यार आम्ही आमकां राज्या दुखून धांवडायल नव्हताणे 12 वर्षांत 13 वर्षांत आम्ही कशी असाची कसं करताची अरण्या कितले कष्ट बघताची नेसू आमगल कसले काण आलोचन केलं विशेष कार्य करून मनवासाचे कळले तांगेल मक्षी पुरे पेटोन दिनाशिल्ले उभारणे हाडता कळवे मात्र राष्ट्रानं आमकां होगळसून आव मेगेल म्हणटा हांव कसल गौरव घेवका पडा त्या गौरव घेवचे तसल पुरे कार्य आम ते करता आनी कसं म्हळ्यार पाकशालेन विंगड जनाल विशय तांणी अशी चोलका म्हणून म्हणतल धृतराष्ट्र आपणान कशी चोलका आशिल्ले म्हणून म्हळ्यार एक घडी आलोचन करो मल्ल म्हळ्यार विंगडांक असल पुरे आसक्ती सदाचारार सुखा सत्कर्म करता म्हणून बोधन करतलो सांग आम त्या पुरे केन्नाय सदाचार पालन करता ताणे हस्ती जय जलार हाड्या पळगे बोधन वेळायां सर्वेपि विबुधामताः स्व अनुष्ठानस्य समये मुनयोपि न पंडिताः म्हणून विनुका विंगडांक मल्ल युद्ध करू ಒಳ್ಳೆ ವಿದ್ವಾಂಸ पंडित बोधन करताची दिश मारना अनुष्ठान हाडतना सोलू का म्हणता नी म्हाका कशें करता दिश मारली म्हणजे हांव भीम म्हण तांकां कळ्ळें री न्हय विंगडा सांगताची ते आमी अनुष्ठान हाडका म्हणलें का पूर्व अनुष्ठान हाडची विशय आणतो हां तू पुडी कोण जावन आशिल्लो परिवर्तन करनाचे तेदन हांव सांगता हांव युधिष्ठिराला आसताना तो कोरका म्हण म्हणटरस आशिल्लो आमी कशाले आमी आशिल्ले म्हण म्हळ्यार विशय केलो पण आलोचना करना खातीर हांव व्हडले जट्टी ते उडगास गेलो काळग करतशिलो आता धृतराष्ट्र कसो उणीस जय जल ऐश्वर्य म्हाका म्हळ्यार तेंचे राज्य तागेले सर्व कोण म्हणटा कळलं नशी हांव 1 वर्ष जागृतेर काडल्या म्हण म्हणटा
कळवे युधिष्ठिर अर्जुनाला तागेल पोतू, निमगीता भारी तू कुटील कसं करता? बुद्धीचो, इथे गोसवे दुर्बुद्धीचो, तू दुष्टो. पळीतना तू श्रेष्ठ ताण सांगेल बरी धनुर्धर्शी हांव दिसता छल्लो म्हण लस कळता. पळे. म्हणताना तेदन तांनी तू चेडू आता विराट दुष्कर्म रायाले करतना हाणे असताना तडशिनी तू पळे. कसलं काम आजी करता तांनी दुष्कर्म म्हण फल म्हणताना भोगच्या तो, जेतना सांगते की तक्का दुःख अर्जुन देवचे तसं सहज गोष्ट म्हळ्यारे ಮಿಗೆಲ್ ಚೆರಡು ತಕ್ಕ ವಾನ ದಿಸ್ತ ಕೆಲ್ಲೆಲ್ ಕಸನೆ ಕರ್ಮ म्हळ्यारे ಖೌಚಿ पळय. वेळ लागेल इंद्राकी म्हणून गोत्त सोनूची पराजय करची तसले तो आमक बुद्धिवाद शक्ती सांगता अशील रसनवे. अर्जुन नव्हे. तागेल तसं पुत्र अर्जुनाक व्यामोह विराट रायाला असताना ते धर्मू खंयची वे. काम असत आबा त्या म्हण वेळाक सांगून विदुरांत तो कितली सांगले लेखत काही कळवे ते ताणे अर्जुना कसं करचे चलायसील वे. आता भीमाक ना कसं करचे नव्हे. म्हळेल ऊस कशील म्हाका कशी? भीमान कसं की एक चांगलं तगेल पराक्रम पुत्ताक. दाखवून दाखयना शरा बुतात जायना जाला रे युधिष्ठिराला ताण सांगील असताना तशे ऐकू का? असती ताका पळगई संतोष शीतल जेवका जावन म्हणून असेल सांगू तशेशील अशेशील कसं की एक झालं हे पुतान आता कसं अर्जुना केलं रे? कसं करचे ऐकल यो. अर्जुन कसं काम करीत काय नका पगडे खेळू आम्ही बसताना म्हणतर त्या पगडे खेळात निमती त्या दिवता निमती समुद्र पर्वतांतो हिमवंतु श्रेष्ठ पर्वत धृतराष्ट्रांते ऐकलावे समुद्रापुरे उत्का नानवे. जलाशयापुरे समुद्राची विदुरांना रायो तिंदुकून म्हण वच्ची म्हणटाचे. तशी केली नव्हे. देवतींक इंद्रू श्रेष्ठ म्हणतात दोळतई कौरव धृतराष्ट्र विदुरांत सांगेल तशी ऐकली पळ्यात तर तांगेला अभिवृद्धी झालेलो मृगांतो विदुरातांनी श्रेष्ठ म्हणतात अल्पकोरू गरुड शुरू हा पळ्यात पता आम्ही तांगता म्हण म्हळ्यारे कष्ट आईले रक्केशिल्या दुर्योधनो गरुडू सर्वश्रेष्ठ म्हणून म्हणतात अर्थलोभी म्हणताना ताका युद्ध पूर्ण जनाला कोरच्याक ईश्वर जे. अर्जुन तागेल सर्वश्रेष्ठ मंत्री म्हणून होतच म्हळेल नव्हे. पुरी जन पण दुःशासनु, शकुनी, करतलो सुतपत्र तागेल कर्ण. जाऊन तागेले हानी तक परिचय पुरे सलहे दिवचे कोणाक मंत्र्यो. कशी रप्तल तो वा म्हण कितली म्हणताना बुद्धी अर्जुन समाधान समनातील करके की त्यांनी ताजी पशी चढ चढ मूर्ख, कपटी, मोसगा. इंद्र लोका दुखून येतं एक शाप होता तसल जनादवर येऊन राज्य भार वर करचे जत्ता हाणे. म्हण म्हणला त्या वरा प्रकार तश्चावनो आम पळय नपुंसक पूरे शिखर मको कळवे. उपास तू धृतराष्ट्रांत सांगका मुन्ना सांगील म्हणके आजी आव श्रेष्ठ धनुर्धर त्या गुरुत मेगेल बुज्जारी तशी ಚೆಲ್ಲರೆ ಕೋಣ ಚಂಗ ಜತ್ತ ಮಣ್ ಮಳೆಲ್ ವಿಷಯ ಅಂತ. अंगुली त्राणगलेल गुरुतु मक्का सकडस्ताना आलोचन सोणा नसल्या बरी केला धृतराष्ट्रान. स्त्री वेश घालून चमकलो म्हणजे रे अंगल निघाल घेतात त्या पुरे अन्य कसं म्हणलं हिंदी कलर सर्व ऐश्वर्य देश तगले मोडले कोण घेतला नव्हताने. अर्जुन जवो भीम जवो आव जवो नकुल सहदेव जवो वेश गेला आणि तर घेऊन आई जल्लरी कसं जत्तशील रायाला सांगता नानवे. कसं म्हणतो मला माका नर्तन गोत्तस कोणी आलोचन तुगेल करनी अंतपुरा नव्हे. स्त्रियांका धृतराष्ट्राने आलोचन शिकिता. करनी. अनेक भीष्म अनेक द्रोणांक विंगड विंगड गमती शिले, कहाण्यांनी पांडवांक सांगता. कोपेला कसं जत्ता म्हणून म्हणून. विराट राया आणि संतृप्त करता आणि बुद्धी संतोष संगनी नसता. जय कौरव तुला. राजकुमारा तू 100 कसले जणांक भिवू नका, गुत्तस कळवे. पांडव रायाले, कसले आम्ही परिवाराक, कसले म्हणून रायाक, त्यांनी रायाले, दुर्योधनाक दारल्यांक कसले पण सलहे तागे दिली. लोटसूचे मंत्री की पुरे इत्यादी जनानं मान्य एक अंतपुराचे लाख आलोचन स्त्रियांक केलेलं. समीत आम एक जेव्हा पुरुषश्च आता पुरो राज्यम म्हणून कधी होची संशय येना दी नशा नानतला पडलेला रे. अर्जल नमे येद्दोळ तू अर्जुनाला कईशिलो नेमगे कसं लोटू जाऊन युद्ध नशिलो तू करूची. कसं करतशील म्हणून राय कळवे. खंडित तुमक निमगिला बरी माकाय निमगितल त्यात नाव सांगता एक आव उत्तर मात्र सैरंध्री कामाचो सांगतो सैरंध्री संजया, म्हणून कसं मेगेल नाव. म्हणलं रे. के आम, दोळतई, नाही, भीमसेनु, आव, अर्जुनु, नकुलु, परिचारिक सहदेव. द्रौपदी हानी द्रौपदी ओट्टू सैरंध्री असं की जाऊन नशिलो म्हणता युद्धार युधिष्ठिराला ताकी रमण म्हणतो. द्रौपदी का परिचारक ते दोळतई जाऊन नशिलो म्हणून इंद्रू सांगता. समित कळलं. आमगेला दराक जय पावण इतले पुरे सांगता ना तो तशी. युधिष्ठिरा एक आणि तू आजी बैल घेता. संधान मागे आईला. नकुल, सहदेव, तू द्रौपदी धृतराष्ट्राने तांगेला निमगिता युधिष्ठिर. कौरव मांगेल तुम्ही चंगा कसं विषयी करता? आलोचन म्हणून करता सांगून. आमगेल त्यावेळेला विषयी तू त्यांनी जलर कसं आलोचन सांगता केली की की म्हणून धृतराष्ट्रान जेव्हा आम्ही आलोचन पैकी केली लिसा की पळय. आम्ही कितले सांगितलं कष्ट सर्व भोगलींच म्हणून परमात्माले गोतस गुरु की मंगल चरणारविंदा समर्पण जलारी करता. तू अंगईलो म्हणजे तू सेंद्रिय आमगेला कसं की संदेश सांगले म्हणताल उत्तर तू मलगड तू गेलो उत्तर गौरव देऊ कामळेल कतीर ತಂಗಲೆ ಅಪರಾಧ ಪುರ मी क्षमी करता युद्धायनाच्या झाला रे ना हम करता हरिही करता तू शांती संधान कोर का म्हणलं रे आ ಒಪ್ಪता पुढेच बरी आमगेले राज्य इंद्रप्रस्थ आमक दिवोच आम्ही शांती संधाना ओपोलीची म्हण पळय धृतराष्ट्राकल मनांत कसं आशिल्लें म्हणल्यार रे तांक पांडवांक राज्य दिवचे ना इंद्रप्रस्थ अधिकार दिवचे ना जाल्यार रे तांकां युद्धा दुखून विमुख कोरका ताजे खातीर संजया कराया भारा पेटयलेले संजय युद्ध तशीची बारी चंद कोरून तांगेला उलयता आतां इंद्रप्रस्थ तांकां दिवका म्हूण आशिल्लें जाल्यार धृतराष्ट्रान संजया लागीं सीदा
तुमगेले इंद्रप्रस्थ राज्य तुमका दित्ताची तुम्ही आमगेले ಒಟ್ಟು युद्ध करचे नक्का म्हणून सांगून पेटो काशील ना मग तांगेल मना कश्यस धृतराष्ट्राल म्हणांतो पांडव जायला वांचोची मोराची जेव्हा वापासताना वचून रान्ना जाल्यार रब्बोची आमगेल विषय वचनच मिगेल चिरडमाल विषय वचनच युद्धाक अवकाश दिवचनच तांकां राज्य मात्र दिवच्या तयार ना इथं म्हळ्यार ते मिगेल पुत्ताले तसल पुरे आलोचनच ना मे आणि कितली चंद कोण सांगता पळय तुम्ही धर्मात्मा कुंती पुत्र मिगेल चिरडुम दुरात्मा तांकां बुद्धी सांगला तांणी काय ऐकनाची तुमकां पुराय गोत्तच न्हय युद्ध चल्ल्या कसं सकड तोंदरे जत्ता म्हणून तुम्ही धर्मात्मा न्हय तशें युद्ध अवकाश दिना नशी तुम्ही वच्चो का म्हणून कसं स्वार्थी पळय धृतराष्ट्र तशी आतां हांगेल मनांत कसलस म्हूण पळोवच्याक संजय आतांश परे सांगून पेटयला न्हय अप्पा संजय सांगके धर्मराया वय खंडित तूं धर्माक समजावन चलतलो सगळी लोकांक तुगेली ख्याती आस न्हय अधर्मार चलना म्हणून सांगून तशी पळय तूं हें आतां राज्य कोश भोग सकट सांगता न्हय तुका जीवन नित्य म्हणून वतना न्हय आज आशिल्ल्यान पायनांची पांय आशिल्ल्यान पर्णांची तुका आतां पळय इतलाय किर्ती आसा धर्मार चलतलो म्हूण त्या किर्तीक कळंक येना नशी पळय जन्म व्यर्थ जावन चमकल्या बरी तूं इंद्रप्रस्थ राज्य अपेक्षा केला वय पक्कानी कौरवान तुका दिल्ला रे संतोष रब्बू येत तूं कौरवान राज्य दिना नातला रे तांणी पक्कानी युद्ध करून तूं राज्य घेवका म्हणून सांगून पेटयला रे तूं आलोचन करी कसलं कोरका म्हणून सर्वनाश जावचें युद्ध करता म्हणून सांगचे पशी ताजे निमती तुका अपकिर्त येयला री धर्मराय युद्ध अपेक्षा केले सगळे देश नाश जाल्ले कोणेय बरणीची म्हळ्यार अपक्षाती तुका येयला रे तूं ते अपक्षाती भोगू तयार आसवे तशें न्हू म्हाका दिसता भैक्षचर्याम अंधक वृष्णी राज्य श्रेयो मन्ये न तू युद्धेन राज्यम तूं अंधक वृष्णी म्हळ्यार कृष्णाले यादव कुलाचे उपशाखे पुरयते तांगे लोटून तुम्ही प्रिती रसाची तुम्ही हांगा युद्ध कोरून धर्मात्म जावन आशिल्ले धर्मरायान युद्ध करून सर्वनाश केले म्हळ्यार अपकिर्ती पावची पशी अंधक वृष्णी तुमकां तांणी आश्रय दितात न्हय थंय भिक्षा मागून पुणे जीवन करून नजवे तुमकां तेंचे श्रेयस्कर शिवाय युद्ध करून राज्य पावचे श्रेयस्कर न्हय म्हूण म्हाका दिसता इता म्हळ्यार मनशाल जीवन अल्पकालाच म्हणून सांगले न्हय तांतो बहुभाग कश्टकारपणान तूं जावन वता मनशा म्हणटाना युद्ध करून सर्वनाश केल्ले म्हणजे तूं कितले काळ तूं राज्य भोगता कितले काळ तूं राज्य भार करता एकच वेळे जीवन नश्वर न्हय युद्ध करतना तुजी मोर पुरो जेव्हा युद्ध करून तूं सर्व गेलवल म्हणल्याक मागीर तुगेले जिवितकाल अत्यल्पश्चा पुरो तशें तितलें युद्ध करून तें राज्य घेवन हेर दुसू तूं मरचें जाल्यार इतले जनादेश मारचे अगत्य कसं आशिल्लें राज्य गेलवल म्हणून जेव भितर राज्य आळसूच्या बशी पशी पुढे तूं मरून तुगेले देह पोणो चुकय पुरो समवे ताजे पशी अपकिर्ती घेना नशी अकिर्तीकर जावन आशिल्लें हें युद्ध करचे पशी तूं वनवासांत कशी भिक्षा मागून जीवन करता आशिल्ली तशी तुमी जीवन करचें लायक युद्ध पापकार्य हें नाका तुका म्हूण सांगून सांगता तो आनी सांगतरस पळय धर्म आशिल्लो मनीसो महायशोवंत जाता एकच वेळ धर्महीन जाल्ली म्हूण जाल्यार तो अकिर्तीक अपकिर्तीक कारण जाता आनी कोणेय जाल्यार इहान तुका कसलें सूख मेळटा म्हणलेलें कडे मन दिवच्यानच तागेले शरीर सूख तागेले पत्नी पुत्र तागेले भावंड म्हणलेले सुखा खातीर प्रयत्न करतलो तो ऐहिकांत सूख भोगू बरो शिवाय आमस्मिक सूख ताका मेळना न्हय आतां तूं पळय कसलो अर्थ सांगता म्हळ्यार तूं आतां खंयचे भावंडांक गेले बायले खातीर सुखा खातीर हावसल सुखा खातीर हे राज्य युद्ध करून गळसीत की त्या तूं तांगेल तांणी एक ना एक दीस मरनाचें म्हूण आसता तांगेले पुरे मरणा नंतर तूं वांचून आसला अयो हांव कशा खातीर हें युद्ध केलें पुराय जन मेल्लीची कोणेय सूख भोगनाची म्हूण लेखचें कशें जाल्याक ताजे खातीर पळय युद्धांत आसलें अधर्मा काम करून तुका इह लोकांतूय सूख ना परलोकांतूय सूख ना जावचे पशी तूं युद्ध करना नशें राबचे लायक इता म्हळ्यार ह्या लोकांक तूं अनेक सत्कर्म केलेलो तूं न्यायान दुड्ड संपादन केलेलें तूं न्यायान
संपादन केलेलं द्रव्य तू ब्राह्मणांक दान केलेलं आहे, कळवे, दक्षिण दिलेलं म्हणताना आजी तू युद्ध करून त्या संपत्त घेऊन ताजी निमती तुवें दानानी दिली म्हणजे री तुका परांत सुख मेळतवे, ह्यांत तू सुख बघू पुरो, मरणानंतर सुख मेळतवे तुका नानवे तशें तू मोक्ष मार्गार वच्चे लायक म्हूण दिसता म्हाका. हांगा निश्काम जावन कर्म करचे लायक म्हूण दिसता, पाप कर्म करचे नाका म्हूण दिसता, तशें जाल्यार तुमी पुरे मोक्षा वत्ताची म्हूण दिसता. आनी म्हणल्यार आनी एक विशय कसो म्हूण म्हणल्यार मस्त काळजेले वनवास अज्ञातवास कोरून तुमी भोव येयल्यांची आजी युद्ध म्हळेल पापकर्मा तयार जाले तुमी तुमी कसं जेवका ते करे म्हाका मन आईल सांगले युद्ध म्हळेल कर्म जय जाल्यार करे नानतला हांव सांगिल्लें बरें आयकून आनी ಸ್ವಲ್ಪ वर्ष अरण्यांत वचून राबे, कळवे, कसले जेवका ते करे जाल्यार मेगेलो अभिप्राय सांगिल्ले तुमी युद्ध करचे पयशी भिक्षान जीवन करून आसची लायक म्हणून. आतां पाप भरचे तसले या युद्ध करचे म्हूण लेखील जाल्यार तुमी वनवास अज्ञातवास कसो केल्लेले ते दुसरो युद्ध करूनच जाशिल्वे. आज तुमगेले सातक सैन्य सैन्य हें पळय तेदनाय तुमगेले ओटू ह्या नाशिल्वे. वनवासा वचना नाशी तेदना युद्ध सारवून तुमगेले राज्य तुमी घेवेत आशिल्ले न्हय. वनवास करून अज्ञातवास करून थंय तांणी तांगेले बल चड करून घेवच्याक अवकाश दिवन आतां तुगेलो पक्ष तांगेलो पक्ष येद्रा दुर्बल जाला. तांणी मस्त जनाले सगळे सहाय घेवन व्हड सैन्य बांदिला. तुमी कशी सोलूचेची म्हणटाना तूं कसो खातीर युद्ध करता. मागीर तो पळय तितलो गोत्त आशिल्लो संजय सांगता अप्राज्ञो वा पांडव युध्यमानो धर्मज्ञो वा भूतिमतो अभ्युपेती म्हळ्यार जय आनी अपजय म्हळेले कोण धर्मारसाचे कोण अधर्मारसाचे पळोवन येना. ते परी सांगचे उत्तर ते धर्माक जय अधर्मार आशिल्ले जेन्ना पराजय म्हणून ना. धर्मिश्ट जावन आशिल्लो युद्धांत विजयी जावूं का म्हळेले नियम कसले ना न्हय. कितले की पंत अत्यंत धर्मा निमती पराजय जाता. युद्ध केला मात्र जय मेळटा शिवाय धर्मा निमती जय मेळचे म्हूण ना. तशी आनीक कसो आश्चर्य जाता म्हळ्यार युधिष्ठिरा तुगेलो तसलो धर्मज्ञ शांत मनाचो सात्विक मनाचो युद्ध करूंक बाय सरलो कशी म्हणलेले म्हाका भारी आश्चर्य जाता. इते म्हळ्यार म्हाका गोतेशी धर्मरायो अधर्म कार्या बत्तलो न्हय. म्हाका गोतेशी धर्मरायाक कोपूय येना आशिल्लो. एकच वेळ कोप येयल्यार कोप निग्रह करचे तसलो समर्थ तो. पापकर्म युद्धांत तसलो पापकर्म करचे येद्रा आशिल्ले मारचे तसलो स्वभाव तुगेलो न्हयची न्हय. म्हणटना तूं आतां कसल्याक अशी जाल्लो म्हाका तेंची दिसता. आतां तुगेले येद्राक तुगेले गुरू राबता युद्धाक द्रोण कृप पळय तुगेलो पितामह भीष्म राबता तुगेलो गुरुपुत्र अश्वत्थाम राबता शल्यू सोमदत्ती विकर्ण विमीशंती नक्का कर्णू दुर्योधनादी सर्व कौरव राबताच न्हय. युद्ध जाल्ले नंतर तांचो हांक वांचयता तांक वांचयता हाक मारना ताक मारना म्हूण सांगू जायना. एकल्याक युद्ध करता जाता. हांक परी मारले नंतर तुका कसले सुख मेळचे आसवे लज्जी जायना मागीर तुका. युद्ध करून सगळेची अखंड भूमंडल तुगेले जाल्यार तूं कितलो काळ वांतलो पळय वापस थंय येत पळय तुका मरण येना मागीर तूं मंतार जायना मागीर. राज्य जय केल्ले मात्राक जरा मरणा वयर जय करच्या कोणाच्यानी जायना न्हय. तें जावन पळय हांव सांगचें जाल्यार तूं वानप्रस्थाश्रम स्विकार करी अरण्याक वच. इतक म्हळ्यार कितले की सत्कर्म केला स्वर्गा वची तितले समर्थ तूं आजी युद्ध म्हळेल पापकार्य करून स्वर्ग मार्गात वचून भ्रश्ट जावं नका म्हूण हांव सांगता. पळय संजयान सांगलें म्हूण म्हळ्यार तागेले मना कसो आशिल्लें धर्म म्हळ्यार जीव सोडतालो युधिष्ठीर. सांगिल्लो उपदेश पुरस्कार करून युद्ध सोडतलो म्हूण म्हळेलें एक भ्रांती संजयाली कळवे आनी धृतराष्ट्राली म्हूण येत.
जल्लरी धर्मराय बारी चंदोकोन तक उत्तर दित्त पळय ते कसल दित्ता उत्तर पैचे दिसा कमी पळवय आजी सांगेल सरबई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता काही न वाचा मनस्सेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.